नमस्कार. संदीप भूशेट्टी, चतुर्नवा कॅपिटल. सध्या आपण दररोज ज्या बातम्या वाचतोय, युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारात नेमकी जी पडझड होतीये, याचा गुंतवणूक म्हणून आणि गुंतवणूकदार म्हणून आपल्याला कसा फायदा घेता येईल, यासाठी अनेक गुंतवणूकदार सातत्याने चौकशी करतायत. यासाठी आज आपण संवाद साधतोय. आपण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला गुंतवणुकीचा जो पोर्टफोलिओ आहे, तो मात्र तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने शेपअप करण्याची गरज आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने 30 ते 40% पोर्टफोलिओचा भाग हा मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही देणं गरजेचं आहे. त्याला आम्ही लार्ज कॅप असं म्हणतो. 30 ते 40% तुमची गुंतवणूक ही लार्ज कॅप मध्ये असणं गरजेचं आहे. आणि साधारणपणे 55 ते 60% पैसा याच्यामध्ये मिड कॅप, स्मॉल कॅप आणि कमॉडिटीज म्हणजे गोल्ड आणि सिल्वर याच्यामध्ये डिवाइड करून तुम्ही इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आता अनेक वेळा असा प्रश्न विचारला जातो की या परिस्थितीमध्ये माझ्याकडे एक रकमी पैसा आहे, तर तो टाकण्याची योग्य वेळ आहे का? माझं असं मत आहे की या ठिकाणी तुम्ही एक रकमी पैसा किमान 5 ते 10 वर्षाचा विचार करून नक्की टाकायला हवा. आणि जर आता एक रकमी पैसा टाकण्याची थोडी हिंमत होत नसेल, तर किमान असलेल्या पैशाच्या 50% पैसे तुम्ही आज नक्कीच गुंतवले पाहिजे. आणि 50% पैसे पुढच्या 30 ते 60 दिवसामध्ये जसं बाजार आपल्याला खाली जाण्याची संधी देत असेल आणि जिथे आपल्याला माल आणखीन स्वस्त मिळत असेल, गुंतवणुकीसाठी पर्याय आणखीन स्वस्त मिळत असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही हे गुंतवणूक वाढवली पाहिजे. साधारणपणे 60 दिवसांमध्ये आपला संपूर्ण पैसा आज बाजारात जाणं गरजेचं आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला याचे परतावा, याचा रिटर्न हा अत्यंत चांगला मिळण्याची दाट शक्यता आहे. भारतामध्ये अर्थव्यवस्थेच्या अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतोय. गेल्या 12-14 महिन्यात, 18 महिन्यामध्ये अनेक चांगल्या अनाउन्समेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आलेल्या आहेत. याचा अजूनही बाजारामध्ये तसा मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आलेला नाहीये. माझं असं मत आहे, जसं बाजार स्थिर होईल तसं या बाबींचा विचार करून बाजार वरती येईल. आता डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स, तुमच्या माझ्यासारख्या इन्व्हेस्टर्स कडनं मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक बाजारात होत आहे. परंतु जागतिक पातळीवर अनिश्चितता असल्यामुळे फॉरेनर्स आपल्या भारतातनं काही पैसा सातत्याने बाहेर काढतायत. पण जसंही परदेशातली परिस्थिती स्थिर होईल तसं आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर्स सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात येताना दिसतील. त्यामुळे भविष्यामध्ये भारतीय बाजार आणि भारतीय अर्थव्यवस्था गुंतवणूकदारांना मोठा परतावा देईल, याच्यात कुठलीही ते मात्र शंका नाही.